नमस्कार मित्रांनो येत्या 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 100% या 4 योजनांचे पैसे हे जमा होणार आहेत आणि मित्रांनो याबाबत मी तुम्हाला प्रूफ सुद्धा दाखवणार आहे। तसेच हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कोणकोणत्या तारखेला जमा होणार आहेत याबाबत सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि कोणकोणत्या 4 योजनांचे पैसे हे येत्या 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत याबाबत माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो पहिली जी योजना आहे जिचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत ती म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना। मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 5 ऑक्टोबर 2024 रोजी जमा केला जाणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती याबाबत माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता हा 9 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 5 ऑक्टोबर 2024 रोजी जमा केला जाणार आहे। आणि मित्रांनो या हप्त्याचे वितरण हे 5 तारखेला 12 वाजेपासून केले जाणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेळ आणि तारीख सुद्धा देण्यात आलेली आहे। तसेच मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा जो हप्ता आहे तो देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 9 करोडपेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे। मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 17 हप्ते हे वितरित करण्यात आले आहेत आणि आता 18वा हप्ता देखील 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो पहिली जी योजना आहे ती म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता हा 5 तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कन्फर्म जमा केला जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जी योजना आहे की जिचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या 10 दिवसांमध्ये जमा होणार आहेत ती योजना म्हणजे नमो शेतकरी मास सन्मान निधी योजना। होय मित्रांनो नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 5वा हप्त्याचा निधी सुद्धा शासनाकडून वितरित करण्याबाबत जीआर काढण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्याकरिता रुपये 2254.56 कोटी इतका निधी हा वितरित करण्यात येत आहे। वितरित करण्याबाबतचा हा जीआर 30 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच कालच्याच दिवशी काढण्यात आला आहे। आणि मित्रांनो ज्यावेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 4था हप्ता हा वितरित करण्यात आला होता त्याच्या 2 दिवसा अगोदर शासनाकडून 4था हप्ता निधी वितरित करण्याबाबतचा जीआर हा काढण्यात आला होता। जीआर काढल्यानंतर लगेच 2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 4था हप्त्याचे वितरण हे सुरू झाले होते। त्याचप्रमाणे मित्रांनो आता नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 5वा हप्ता वितरित करण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून 2254.96 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। शक्यता अशी आहे मित्रांनो की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे जो 18वा हप्ता आहे तो हप्ता एका मोठ्या कार्यक्रमाअंतर्गत 5 ऑक्टोबरच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। शक्यता अशी आहे की नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता देखील त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल। आणि त्याच दिशेने मित्रांनो या ठिकाणी नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेची हालचाल ही सुरू आहे की जेणेकरून 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता देखील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्यासोबत दिला जाऊ शकेल। त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून या ठिकाणी नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो आता नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता देखील तुम्हाला 5 ऑक्टोबर 2024 रोजी मिळण्याची 100% शक्यता आहे। शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता वितरित करण्याबाबत या ठिकाणी तुम्ही जीआर पाहू शकता की नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत 5वा हप्ता हा माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्याकरिता रुपये 2254.96 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आता नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत 5वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 5 ऑक्टोबरला जमा होण्याची शक्यता आहे। कारण की आता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि निधी उपलब्ध झाल्यानंतर मित्रांनो 2 ते 3 दिवसांमध्येच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याचे वितरण हे केले जाते। त्याचप्रमाणे मित्रांनो पुढची जी योजना आहे की जिचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या 10 दिवसाच्या आत जमा केले जाणार आहेत ती योजना म्हणजे कापूस आणि सोयाबीन अनुदान योजना। होय मित्रांनो 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपयाचे अनुदान हे देण्याबाबतची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे। आणि याबाबत मित्रांनो कालच्या दिवशी म्हणजेच 30 सप्टेंबरच्या दिवशी 49,50,000 खातेदारांच्या बँक खात्यामध्ये 2398 कोटी 93 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत। तसेच या अनुदानापासून जेवढे पण शेतकरी अजून वंचित आहेत त्या सर्व उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभागामार्फत केवायसी करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी शासनाकडून आवाहन हे करण्यात आलेले आहे। सर्व शेतकऱ्यांची ई केवायसी झाल्यानंतर
त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देखील कापूस आणि सोयाबीन यांचे अनुदान हे जमा करण्यात येणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपयाप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत विशेष अनुदान वितरणाचा शुभारंभ 30 सप्टेंबर 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। ऑनलाईन पद्धतीने तात्काळ हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहे। पहिल्या टप्प्यात या ठिकाणी 49,50,000 खातेदारांच्या खात्यांमध्ये 2,398 कोटी 93 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत। तसेच राज्यातील एकूण सुमारे 96 लाख खातेदार या योजनेतून लाभासाठी पात्र असून आधार संलग्न माहिती व अन्य प्रक्रिया पूर्ण होतील। तसेच टप्प्याटप्प्याने उर्वरित शेतकरी बांधवांना देखील लाभ वितरित केला जाईल। अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी कृषी मंत्री यांच्या मार्फत माहिती ही देण्यात आलेली आहे। म्हणजे मित्रांनो आता या ठिकाणी कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी 96 लाख खातेदार हे पात्र झालेले आहेत आणि टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या 8 ते 10 दिवसाच्या आत कापूस आणि सोयाबीनचे अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो चौथी जी योजना आहे जिचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 10 दिवसांच्या आत जमा केले जाणार आहेत ती योजना म्हणजे खरीप पीक विमा योजना। होय मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यासाठी 30 सप्टेंबर रोजी शासनाकडून GR काढण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत 80-110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम ही रुपये 1,927.92 कोटी इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा 30 सप्टेंबर 2024 रोजी शासनाकडून GR काढण्यात आला आहे। या ठिकाणी तुम्ही शासन निर्णयामध्ये पाहू शकता मित्रांनो, ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तद अनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 मधील 80-110 मॉडेलनुसार 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईचे दायित्व रक्कम रुपये 1,927.52 कोटी इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तसेच मित्रांनो सदरची रक्कम खरीप हंगाम 2023 करिता 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईच्या दायित्वासाठी वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामांकरिता अनुज्ञेय असणार नाही। तर अशा पद्धतीने मित्रांनो पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत जेवढ्या पण शेतकऱ्यांचे या ठिकाणी नुकसान झालेले होते आणि त्यांनी 1 रुपयाचा विमा हा काढलेला होता, तर अशा शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडून निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आता या 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या 10 दिवसाच्या आत जमा केले जाणार आहेत।